जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हवामान खात्याने दिलेली नवीन अपडेट. तर बघा मित्रांनो, जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली जे ते एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील, तुम्हाला बघा काय याचं डिस्क्रिप्शनमध्ये दिले ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे ते वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर त्याला जे स्क्रोल करायचे, स्क्रोल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचं लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊन जाताल आणि तुम्हाला जे ते व्हॉट्सअपवर डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज जे इथं मिळतात. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या चॅनलला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील शेतकरी अगदी तत्काप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. राज्याच्या मुख्य भूमीत मान्सून कधी येणार हा मोठा सवाल आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याची माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे त्याच्या प्रवासात आणखी वेग आला आहे. मान्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात मज्जल मारली असून लवकरच तो भारताच्या मुख्य भूमीत दाखल होणार अशी शक्यता आहे. IMDने सांगितल्याप्रमाणे मान्सून हा भारताच्या मुख्य भूमीत म्हणजेच केरळमध्ये 31 मेच्या सुमारास येथे दाखल होण्याची शक्यता आहे. या जाहीर केलेल्या तारखेत 3-4 दिवसाचा फरक राहू शकतो. म्हणजेच 3 दिवस आधी किंवा 3 दिवस उशिराने मान्सून आगमन होईल असा अंदाज आहे. 28 मे ते 3 जून या कालावधीत कधीही मान्सून केरळात येणार असे म्हटले जात आहे. तथापि बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ जेव्हा शांत होईल तेव्हाच मान्सूनच्या पुढील प्रवासाची दशा समजू शकणार आहे. परंतु सद्यस्थितीला असलेली मान्सूनसाठीची अनुकूल परिस्थिती पाहता तो 31 मेला केरळात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राज्यातील कोकणासह राजधानी मुंबईत मान्सूनचे 10 जूनच्या सुमारास आगमन होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच 15 जूनच्या सुमारास कोकणातून सह्याद्रीच्या घाटमाथा ओलांडून तो नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भ सक्रियात होणार आहे. म्हणजेच अहमदनगर, पुणे आणि नाशिकमध्ये 15 जूनच्या सुमारास मान्सूनची एंट्री होणार आहे. परंतु यंदा मान्सूनची बंगालची शाखा लवकर जेथे सक्रिय होईल असे देखील चित्र तयार होत आहे. जर असे झाले तर मध्य महाराष्ट्रात व खानदेशातील जिल्ह्यांमध्ये सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व त्याच्या आजूबाजूच्या भागात मान्सूनची लवकर जे इथे एंट्री होऊ शकते असाही अंदाज इथे काही हवामान तज्ज्ञांनी माध्यमातून समोर आला आहे. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता मान्सून 31 मेच्या सुमारास केरळात येणार आहे. त्यानंतर 10 जूनच्या सुमारास तो तळ कोकण आणि मुंबईत सलामी देणार आहे. मग पुढे 15 जूनच्या सुमारास राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे सहित मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तसेच मराठवाडा आणि विदर्भात दाखल होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला काय आजचा हवामान अंदाज होता. तर मित्रांनो, भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.